शहरात मोठी दुर्घटना। सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत खचून अनेक वाहनांचं मोठं नुकसान। सुदैवाने जीवितहानी नसल्याची माहिती। संगमेश्वरच्या धामणी गोळवलीतील मुसळधार पावसामुळे भूस्खलन, तर संगमेश्वरमध्ये महामार्गावर डोंगरावरचं पाणी आल्यानं महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय। खेडच्या कळंबणी गावाजवळ मुंबई गोवा महामार्ग खचला। सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यानच्या करूळ घाटात दरड कोसळली। रस्त्यावर मलबा दरड आल्यानं वाहतूक ठप्प। मलबा हटवण्याचं काम सुरू। मावळमधील कुंडमळा पूल दुर्घटनेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती। पूल कोसळल्यानं झाला होता चौघांचा मृत्यू, तर दुर्घटनेनंतरचा ड्रोनचा व्हिडिओ ही समोर। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरेनकडून विरोध। सोशल मीडियावर बडगुजरांच्या विरोधात टाकली पोस्ट। मावळमधील कुंडमळा पुलासाठी 8 कोटी मंजूर, मात्र तत्कालीन मंत्र्यांकडून 80,000च्या पत्रावर सही। संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर आरोप, तर मावळ दुर्घटनेवर अजित पवार गप्प का? संजय राऊतांचा सवाल। ठाण्यातील एका इंग्रजी शाळेत मराठी भाषेला तिसऱ्या भाषेचा दर्जा, यावरून मनसे पदाधिकारी आक्रमक। मराठी भाषेला सन्मानजनक दर्जा द्या, नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा। धाराशिवमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी 2 विद्यार्थिनींचा अपघात। महामार्गाच्या आपत्कालीन गाडीच्या धडकेत 2 मुली गंभीर जखमी। अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक। महामार्गावर रास्ता रोको। चांदणी चौकात अपघाताचं सत्र सुरूच। तेलगळतीमुळे ट्रक उलटला, तर प्रायव्हेट बसची ट्रकला धडक। जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील विमानाचा व्हॉइस रेकॉर्डर सापडला। दुर्घटनास्थळावर सापडला व्हॉइस रेकॉर्डर। अपघात का झाला याचा खुलासा होण्याची शक्यता।